क्या बोलते भाई लोक, जय शिवराय. उठलो न सकाळी सकाळी आलो फांटल्यावर. हे माणसं इकडे तिकडे बसून होते, बिलकुल बागायदा. याची चर्चा काय माहित काय चालू होती. मुन्ना मी गेलो थोडंसं फिराले. तिथून डायरेक्ट निघालो ना धामणगावला जायसाठी. आलताना माझ्या भावाचा फोन, आम्हाला म्हणे घ्याले म्हणे. म्हटलं ठीक आहे, आलो म्हटलं दादा. मग माझ्या भाऊ आणि माझी वहिनी दोघे जण आले होते. घेतलं आणि द्यायला गेलो डायरेक्ट समाधानमध्ये. उचलला आणि तिथून नाश्ता रप समोसा आणि आलू बोंडा. गेलो डायरेक्ट साईनगरमध्ये माझ्या मोठ्या भावाच्या रूमवर गेलो. म्हटलं भाऊ नाश्ता करा लागते. ऋषी इकडे बसून होता. मग गेलो डायरेक्ट किचन रूममध्ये. घेतला आणि समोसा ना हलवा. तिथून आलो ना खाली. हे वय गँग आपली चोंडी फाट्यावर जायसाठी. आलताना मला अब्बी दादाचा फोन. भाऊ म्हणे आजीनं झणझणीत मटण बनवलं म्हणे, तू ये म्हणे. आलो मग म्हटलं डायरेक्ट देवगावून घेतला नाश्ता. निघालो समोर नाश्ता करून कुठं डायरेक्ट बाबुळगाव शहरमध्ये. कुठं सिद्धेबाईचं गाव हे. तिथून निघालो मग कुठं डायरेक्ट चोंडी शहरमध्ये आलो. तिथून मग मी वाटलं अब्बी दादाचं घर इकडे डाव्या साईड नाही. आलो ना अब्बी दादाच्या घरी. अब्बी दादा मस्त सोप्यावर झोपून आमची वाट पोरले ते. हे अब्बी दादा. ह्या आजीच्या हातचं वय मटण कासाठी आलो आम्ही. मग आपली गँग बसली होती कांदा कापायला. बिलकुल बाग कापला. मग कांदा निंबून बसलो जेवण करायला. बिलकुल बाग आहे तर एवढे जण आम्ही सन्न रप्प हापसू राहिले होते. आकाश तर काही बोलायचं काम नाही. मा राहुल दादा तर हड्डीच चोपू राहिला होता. भिडून मग झोपाले तिथं. आप्पाजी म्हणे यायचं कसं होईन रे म्हणे, जेवल्यावर फिरायला जायला नाही तर. निघालो मग तिथून घराच्या रस्त्यानं. त्याला मग आजचा ब्लॉग इथंच खतम करतो. बाकीचं उद्या बोलू. ऋषा बोलते लोगों के दिल के दरवाजे खोलते. बाय बाय.